विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळामध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टुडंट. टुडे वी विल गोइंग टू लर्न चॅप्टर नंबर 15, ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज. Today's topic is types of triangle based on angle. In our previous PowerPoint presentation, we have learned the parts of the triangle. Then we have learned types of triangle based on side. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण साइडवरून पडणारे प्रकार पाहिलेले आपण. सो लेटस रिवाइज. चला आपण रिवाइज करूया. काय शिकलो आठवा आपण. वी हॅव लर्न दॅट ट्रायंगल हॅज मेड बाय जॉइनिंग थ्री नॉन कोलिनियर पॉइंट. तीन नॉन कोलिनियर पॉइंट जॉईन केले का वी विल गेट द ट्रायंगल दॅट इज द क्लोज फिगर. The name of this triangle is triangle LMN. First we'll write the parts of the triangle. या triangle चे parts लिहूया. शिकलोय आपण. You know triangle has three vertices. Vertices म्हणजे काय? टोक विद्यार्थी मित्रांनो बघा शिरोबिंदू. So points L, M and N. These are the vertices of the triangle. Then sides of the triangle. Triangle has three sides. बघा. First side is side LM. Second side is side MN. and third side is side LN. हे शिकलाय विद्यार्थी मित्रांनो आपण रिव्हिजन करून राहिलो फक्त. ट्रायंगल हॅज थ्री अँगल्स. तीन अँगल्स असतात बघा. फर्स्ट अँगल इज अँगल एल. याला सुद्धा थ्री लेटरने कसं म्हणू शकतो? अँगल एम एल एन असं म्हणू शकतो. ठीक आहे. अँगल एल. सेकंड अँगल इज अँगल एम. ठीक आहे. थर्ड अँगल इज अँगल एन. सो ट्रायंगल हॅज थ्री अँगल्स. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. सो ट्रायंगल हॅज थ्री वर्टायसेस, थ्री साइड्स अँड थ्री अँगल्स. मग आपण काय शिकलो होतो? वी हॅव लर्न द टाइप्स ऑफ द ट्रायंगल बेस ऑन साइड, बेस ऑन अँगल. साइड वरून पडणारे प्रकार कोणते आठवा. द ट्रायंगल विच हॅज थ्री साइड्स इक्वल इन लेंथ, इक्विलॅटरल ट्रायंगल. व्हेरी गुड. सेकंड, व्हेन द ट्रायंगल हॅज टू इक्वल साइड, दोन साइड सारखे असेल तर आयसोलेस ट्रायंगल. अँड व्हेन नो टू साइड्स आर इक्वल इन लेंथ, जर दोन साइड सारख्या नसेल तर काय शिकलो आपण? स्केलर ट्रायंगल. आज काय शिकणार विद्यार्थी मित्रांनो? टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस ऑन अँगल. अँगल पाहून त्याचे प्रकार कोणते. फर्स्ट इज अॅक्यूट अँगल ट्रायंगल. आपण शिकलो अॅक्यूट अँगल. आज काय शिकणार? अॅक्यूट अँगल ट्रायंगल. सेकंड राईट अँगल ट्रायंगल. अँड देन वी विल लर्न व्हॉट इज मीन बाय ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. आज आपण काय शिकणार? टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस ऑन अँगल. अँगल पाहून त्याचे पडणारे प्रकार. सो पहिल्यांदा काय शिकलो आपण बघा. टाइप्स ऑफ ट्रायंगल शिकलो आपण. बेस ऑन साइड. फर्स्ट ट्रायंगल इज ओळखा सांगा कोणता आहे. व्हेरी गुड. फर्स्ट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. सेकंड आयसोलेस ट्रायंगल. अँड थर्ड इज स्केलर ट्रायंगल. हे शिकलोय आपण. चला आपण आता काय शिकूया? अँगल वरून पडणारे प्रकार. आपण ट्रायंगलचे साइड वरून पडणारे प्रकार तर शिकलेलो आहे. चला. टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन अँगल. अँगल पाहून. ऑब्झर्व द फर्स्ट फिगर. ट्रायंगल एबीसी. हिअर अँगल सी इज 56 डिग्री. अँगल ए इज 50 डिग्री अँड अँगल बी इज 74 डिग्री. हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तिन्ही अँगल कशी दिसतात तुम्हाला? ऑल द थ्री अँगल्स आर अॅक्यूट अँगल. 90 पेक्षा लहान आहे तिन्ही अँगल. व्हॉट इज मीन बाय अॅक्यूट अँगल ट्रायंगल? सांगा डेफिनेशन. व्हॉट इज मीन बाय अॅक्यूट अँगल ट्रायंगल? अ ट्रायंगल विथ ऑल थ्री अॅक्यूट अँगल. ज्या ट्रायंगलचे तीनही अँगल अॅक्यूट अँगल आहे म्हणजे 90 डिग्री पेक्षा लहान आहे. स्मॉलर दॅन 90 डिग्री. स्मॉलर दॅन राईट अँगल. तीनही अँगल जर राईट अँगल पेक्षा लहान असेल दॅट ट्रायंगल इट इज कॉल्ड अॅक्यूट अँगल ट्रायंगल. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो अॅक्यूट अँगल ट्रायंगल. चला बघा. ऑब्झर्व द सेकंड फिगर. हिअर 40 डिग्री, 70 डिग्री, 70 डिग्री. ऑल द थ्री अँगल्स आर लेस दॅन 90 डिग्री. तिन्ही अँगल 90 डिग्री पेक्षा लहान आहे. सो सेकंड ट्रायंगल इट इज ऑल्सो अन अॅक्यूट अँगल ट्रायंगल. नाउ टाइप्स ऑफ ट्रायंगल. आपण अॅक्यूट अँगल ट्रायंगल शिकतोय बा विद्यार्थी मित्रांनो. आपण तयार करू अॅक्यूट अँगल ट्रायंगल. फर्स्ट आरटी. हा अँगल आपण आर जो आहे 50 डिग्रीचा काढूया. अँगल आर इज 50 डिग्री. अँगल टी इज 68 डिग्री. हा 60 डिग्री आपण प्रोटेक्टरने अँगल काढत असतो. थर्ड अँगल इज अँगल एस. किती डिग्रीचा बघा? 62 डिग्री. सो ऑल दीज थ्री अँगल्स आर अॅक्यूट अँगल. हे तिन्ही अँगल बघा 90 डिग्री पेक्षा लहान आहे. लेस दॅन राईट अँगल आहे. लेस दॅन 90 डिग्री आहे. 90 डिग्री पेक्षा लहान आहे तिन्ही अँगल. त्याच्यामुळे ट्रायंगल एस आर टी हा अॅक्यूट अँगल ट्रायंगल आहे. चला आपण याचे मेजर लिहूया. बघा तिन्ही अँगल 90 डिग्री पेक्षा लहान आहे. इन ट्रायंगल एस आर टी मेजर ऑफ अँगल आर इज 50 डिग्री. बघा मेजर ऑफ अँगल आर 50 डिग्री आहे. मेजर ऑफ अँगल टी मला वाचायचं कसं? मेजर ऑफ अँगल टी इज 60 डिग्री. थर्ड कसं वाचायचं त्याला? मेजर ऑफ
अँगल एस अँगलचा मेजर किती आहे 62 डिग्री. सो ऑल द थ्री अँगल्स आर acute angle in triangle SRT. All the three angles are acute angle and therefore triangle SRT is an acute angle triangle. तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा acute angle triangle. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो कशाला म्हणते acute angle triangle? नाव डेफिनेशन काय म्हणते? अ ट्रायंगल विथ ऑल थ्री acute angles is called an acute angle triangle. चला आपण काही एक्झाम्पल पाहूया acute angle triangle चे. Triangle DEF is an acute angle triangle. बघा triangle DEF all the three angles are less than 90 degree. सेकंड मध्ये बघा 60 डिग्री 50 डिग्री 70 डिग्री 90 पेक्षा लहान आहे. 40 डिग्री 70 डिग्री 70 डिग्री हे पण 90 पेक्षा लहान आहे. 55 डिग्री अँगल सी 55 डिग्री अँगल ए 50 डिग्री अँगल बी 74 डिग्री. त्याच्यामध्ये प्रत्येक अँगल हा 90 डिग्री पेक्षा लहान आहे. and therefore triangle DEF बघा हा इज अन acute angle triangle. ट्रायंगल ABC हा बघा इट इज ऑल्सो अन acute angle triangle. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो कशाला म्हणायचं acute angle triangle? when all the three angles are acute angle means less than 90 degree. तिन्ही अँगल 90 डिग्री पेक्षा लहान असेल. चला आपण आता शिकूया राईट अँगल ट्रायंगल. कशाला म्हणायचं बघा बरं. हा वी विल ड्रॉ द ट्रायंगल. लाईन सेगमेंट जे के काढली आपण. आता एक पहिला अँगल काढूया जे वर बघा 90 डिग्रीचा अँगल काढला. के वर किती डिग्रीचा आहे बघा 30 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल एल इज 60 डिग्री. बघा आता या ठिकाणी हा जो ट्रायंगल एल जे के आहे इट इज अन राईट अँगल ट्रायंगल. कुणाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो राईट अँगल ट्रायंगल? हा विचार करा कुणाला म्हणायचं सांगा लवकर. अ ट्रायंगल विथ वन राईट अँगल. या तीन पैकी एक जरी अँगल राईट अँगल असेल म्हणजे एक जरी अँगल 90 डिग्रीचा असेल कोणताही ट्रायंगल असो. इफ वन ऑफ द अँगल इज राईट अँगल एक जरी अँगल राईट अँगल असेल देन दॅट ट्रायंगल इज कॉल्ड राईट अँगल ट्रायंगल. बघा याच्यात एक अँगल 90 डिग्रीचा आहे. सो ट्रायंगल एल जे के इट इज अन राईट अँगल ट्रायंगल. तुम्हाला राईट अँगलचा हा सिम्बॉल आहे. इथे तुम्ही 90 डिग्री लिहा किंवा हा जर असा सिम्बॉल असला तुम्हाला तर समजून घ्यायचं का या ठिकाणी राईट अँगल आहे. नाउ ऑब्झर्व द अनदर स्लाइड. टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस ऑन अँगल. अँगल पण पाहू. राईट अँगल ट्रायंगल आपण शिकतोय. बघा वी विल ड्रॉ द सेकंड राईट अँगल ट्रायंगल. लाईन सेगमेंट एफ जी. बघा याच्यामध्ये अँगल जी हा 90 डिग्रीचा काढलाय बघा बिलकुल व्हर्टिकल लाईन आहे. सो अँगल जी इज 90 डिग्री. नाउ विल जॉईन एफ अँड ई. बघा याच्यामध्ये हा अँगल 90 डिग्रीचा आहे. ठीक आहे अँगल एफ इज 45 डिग्री अँगल ई इज ऑल्सो 45 डिग्री. बघा तीन पैकी एक अँगल राईट अँगल आहे अँड देअरफोर ट्रायंगल ई एफ जी इट इज राईट अँगल ट्रायंगल. आता याचे मेजर व्हॅल्यू प्रत्येकाचे बघा. इन ट्रायंगल ई एफ जी मेजर ऑफ अँगल जी बघा मेजर ऑफ याला वाचायचं कसं मेजर ऑफ अँगल जी इज 90 डिग्री. हे जीचं मेजर 90 डिग्री आहे म्हणून आपण लिहिलं. आता याचं लिहू दोन पैकी कोणतं तरी एक बघा मेजर ऑफ अँगल एफ इट इज 45 डिग्री. आता याचं लिहू कसं लिहायचं मेजर ऑफ अँगल ई याला वाचायचं कसं एम इट इज द शॉर्ट फॉर्म ऑफ मेजर. मेजर जो शब्द आहे त्याचा हा ऍब्रिव्हिएशन फॉर्म आहे याचा एम. सो मेजर ऑफ अँगल इज 45 डिग्री. आता बघा तीन पैकी एक अँगल 90 डिग्रीचा आहे अँड देअरफोर it is right angle triangle. In triangle EFG one angle is right angle and therefore triangle EFG is right angle triangle. कुणाला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर तीन पैकी एक अँगल जरी 90 डिग्रीचा असेल हा इट इज अ सिम्बॉल ऑफ 90 डिग्री. इट इज सिम्बॉल ऑफ राईट अँगल. हा राईट अँगलचा सिम्बॉल आहे म्हणजे हा अँगल 90 डिग्रीचा आहे अँड देअरफोर ट्रायंगल EFG इट इज राईट अँगल ट्रायंगल. नाउ स्टुडंट ऑब्झर्व द सम एक्झाम्पल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आपण राईट अँगल ट्रायंगलचे काही एक्झाम्पल पाहूया. यु नो अ ट्रायंगल विथ वन राईट अँगल इज कॉल्ड राईट अँगल ट्रायंगल. ज्या ट्रायंगल मध्ये एक अँगल राईट अँगल असतो त्याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. ऑब्झर्व द फर्स्ट फिगर. इन ट्रायंगल GHF अँगल G इज 90 डिग्री therefore it is right angle triangle. Second figure in triangle RST angle T is right angle therefore triangle RST is right angle triangle. And in third figure triangle XYZ angle X is right angle and therefore triangle XYZ it is also right angle triangle. तर विद्यार्थी मित्रांनो या फिगर यामध्ये तीनही अँगल हे तिन्ही ट्रायंगल जे आहे हे राईट अँगल ट्रायंगल आहे. ट्रायंगल FGH, ट्रायंगल RST and triangle XYZ all these triangles are right angle triangle. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. Now we will learn types of triangle based on angle. Third
टाइप दॅट इज ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण अॅक्यूट अँगल ट्रायंगल शिकलो, राईट अँगल ट्रायंगल शिकलो, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आता शिकूया. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल? सो ऑब्झर्व द डेफिनेशन. अ ट्रायंगल विथ वन ऑब्ट्यूस अँगल इज कॉल्ड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या ट्रायंगल मध्ये एक जरी अँगल हा ऑब्ट्यूस अँगल असेल तर त्याला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणायचं. So observe the figure, segment MN. Now we'll draw the one obtuse angle. Measure of angle M is 100 degree. It is more than 90 degree. Angle N is 50 degree and angle L चा measure बघा किती आहे? 30 degree. So in triangle LMN, measure of angle M is 100 degree, means it is bigger than right angle. Right angle पेक्षा मोठा आहे, म्हणजे हा एक अँगल ऑब्ट्यूस अँगल आहे. and therefore triangle LMN is an obtuse angle triangle. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही ट्रायंगल असो त्याचा तीन पैकी एक अँगल जर ऑब्ट्यूस असेल then we can say that it is an obtuse angle triangle. Now we'll observe some examples of obtuse angle triangle. Observe the first figure. In triangle LMN, measure of angle M is 110 degree, measure of angle N is 50 degree and measure of angle L is 20 degree. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ट्रायंगलचे तिन्ही अँगलचे मेजर ऑब्झर्व केले अँड ऑलवेज द सम ऑफ ऑल द थ्री अँगल्स इज 180 डिग्री. ट्रायंगल कोणताही असो त्याच्या तिन्ही अँगलची मेजर ही नेहमी 180 डिग्री असते. ठीक आहे. तर बघा, हा सुद्धा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे, ट्रायंगल LMN. ऑब्झर्व द सेकंड फिगर. इन ट्रायंगल OMN अँगल N इज मोर दॅन 90 डिग्री. हा 90 डिग्री पेक्षा मोठा आहे. therefore triangle OMN it is an obtuse angle triangle. Observe the third figure. ट्रायंगल ABC, मेजर ऑफ अँगल B इज 96 डिग्री, म्हणजे तो सुद्धा 96 म्हणजे 90 पेक्षा मोठा आहे. सो ट्रायंगल ABC इज ऑल्सो एन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कुणाला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल? इफ द वन ऑफ द अँगल ऑफ अ ट्रायंगल इज ऑब्ट्यूस अँगल देन दॅट ट्रायंगल इट इज कॉल्ड एज ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. तिघापैकी एक जरी अँगल ऑब्ट्यूस असेल तर त्याला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. Now here the activity for you. Observe the figure below and write the type of the triangle based on its angle. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ट्रायंगल ऑब्झर्व करायचे आहे आणि तो कोणता आहे ते त्याचा अँगलवरून त्याचा टाईप सांगायचा आहे. ठीक आहे. बघा, आता पहिला इन ट्रायंगल PQR, मेजर अँगल Q इज 90 डिग्री. सांगा कोणतं असेल? व्हेरी गुड. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. इन ट्रायंगल XYZ, अँगल Y इज मोर दॅन 90 डिग्री, मीन्स वन अँगल इज ऑब्ट्यूस अँगल. सांगा कोणता टाइप असेल? व्हेरी गुड. ट्रायंगल XYZ इज, सांगा लवकर, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. आणि इन ट्रायंगल LMN, अँगल L इज 70 डिग्री, अँगल M इज 40 डिग्री and अँगल N इज 62 डिग्री. सो ऑल द थ्री अँगल्स इज लेस दॅन 90 डिग्री. तीन अँगल 90 पेक्षा लहान आहे. कोणतं असेल हा? व्हेरी गुड. इट इज अन अॅक्यूट अँगल ट्रायंगल. चला आता आपण पाहूया आपण काढलेला आन्सर बरोबर आहे का. बघा, फिल इन द ब्लँक्स. ट्रायंगल PQR काय सांगा? व्हेरी गुड, राईट अँगल ट्रायंगल. सेकंड, ट्रायंगल XYZ ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. आणि ट्रायंगल LMN अॅक्यूट अँगल ट्रायंगल.